अपन एक साहब की बेटी है, यशोदा। परिस्थिती निवळेपर्यंत दडून राहा. जिनं मारलं ती यशोदा होती आणि तिच्याबरोबर तू होतास याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली आहे. यशोदाचा काही ठाव ठिकाणं? ठाऊक नाही, कळलं की सांगतो. ये. चल चल, सांभाळून. आ आ पहले तुम ठीक हो जाओ, बाद में मेरे साथ रेड क्रॉस में काम करो. फातिमा की पहचान तुम्हें देंगे, किसी को भी शक नहीं होगा. ये वक्त भी गुजर जाएगा. ऐका हो, ऐका ऐका हो, ऐका सर्व गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा. आपल्या गावामध्ये तसेच पंचक्रोशीमध्ये महामारीची साथ आलेली आहे. तरी जो कोणी रोगी आपल्या घरामध्ये असेल त्याला माळावर भरलेल्या कॅम्पमध्ये दाखल करावे असा शासनाचा आदेश आहे. हो, ऐका हो, ऐका सर्व गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा. आपल्या गावामध्ये तसेच पंचक्रोशीमध्ये महामारीची साथ आलेली आहे. तरी सर्व गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आपल्या घरामध्ये जो कोणी रोगी असेल, त्या माळावर भरलेल्या शिंपल्यामध्ये दाखल करावे. असा शासनाचा डॉक्टर, औषधांचा तुटवडा आहे. जगू न शकणारी सर्व माणसं देवाच्या भरोशावर ठेवून बाजूला काढा आणि जगण्यासारखी जी आहेत फक्त त्यांनाच औषधं द्या. पण हे कोण ठरवणार की कोण जगणार आणि कोण मरणार? तुम्ही डॉक्टर आहात, तुमचं काम आहे ते.
मला हे करता येणार नाही. डॉक्टर, आम्हाला बळाचा वापर करावा लागेल. मला माफ कर बाबा. तुला अजून लपून ठेवणं माझ्याच्यानं होणार नाही. तुझं जीव वाचवणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. या माणसांना असं उघड्यावर का ठेवलंय? माणसं नाही आहेत ती, प्रेत आहेत. फातिमा, निकल जाओ यहां से. पुलिस है आसपास. किसी ने देख लिया तो पकड़ी जाओगे. एक दिवस असेच मरून जाऊ. मरण्याआधी जगण्यातला हेतू समजायला हवा. आणि तो समजलाच तर तो पूर्ण करायला हवा. चाचा, माझ्या इथे थांबण्याने जर एखादा जीव वाचणार असेल तर जाऊ दे, मी पकडले गेले तर. फातिमा दीदी, डॉक्टरांनी तुम्हाला बोलवलंय. फातिमा और जशोदा, Accused Jashoda Naik is held guilty of the offences for waging war against the state, preparation for committing dacoity, gruesome murder of police officer, and she is sentenced to suffer imprisonment for life and also sentenced to suffer rigorous imprisonment.
तुमची तपश्चर्या फळाला आली. ब्रिटिश गव्हर्नमेंटनं त्यांच्या पार्लमेंटमध्ये इंडिपेंडन्स ऍक्टला मंजुरी दिली. सगळ्या भूमिगतांवरचे खटले मागे घेतले. स्वातंत्र्य आता नजरेच्या टप्प्यात आलं. सुटणार तुम्ही आता. खूप भोगलं. पण फळाला आलं. वाट बघतो. व्यंकटेशचा निरोप तुम्हाला सांगायला आलोय. निरोप नको. आता मला त्यांच्याकडे घेऊन चला. जरा थांबा. आपण कुठे चाललोय? व्यंकटेशकडे. इथे आहे व्यंकटेश. त्या दिवशी जेव्हा आम्ही मोहिमेला निघालो, वंदे
तुमच्या मनात माझ्याबद्दलची जी भावना आहे तिचा मी आदर करते. व्यंकटेशनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीव दिला. मी या स्वतंत्र होणाऱ्या देशासाठी जीवन देईन. आयुष्यभर व्यंकटेशची विधवा बनूनच राहीन. Mother!